स्वारगेट बस स्टँडवर पुण्यामध्ये मंगळवारी पहाटे एका 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला. ज्या नराधमानं हा बलात्कार केला तो हिस्ट्री शीटर होता, सराईत गुन्हेगार होता आणि तो पळून गेला. त्याच्या मागावर आता पुण्यात. पण पुण्यात अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या विषयावर आपण चर्चा करतोय. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार विनीता देशमुख या दोन्ही मान्यवरांना आपण पुण्यातून जोडून घेतोय आणि माझ्यासोबत मुंबईहून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सुभाष शिर्के सुद्धा जोडले गेलेले आहेत. खूप स्वागत करतो. अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय आणि महाराष्ट्रामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना सातत्यानं होत आहेत. डोंबिवलीतली घटना घडल्यानंतर सुद्धा काही काळानंतर ही पुण्यातली घटना घडली आणि सातत्यानं या घटना का घडतात, समाजामध्ये यावर आणखी गंभीरतेनं चिंतन सुरू झालेलं आहे. सरकारची भूमिका नेमकी काय आहे? सरकारच्या अधिकृत ठिकाणावर म्हणजे बस स्टँडवर अशा प्रकारची घटना व्हावी आणि महिला असुरक्षित व्हावी आणि या घटनेमुळे आणखी काही महिला या घटनेचा परिणाम होऊन असुरक्षित आणि भयभीत व्हाव्या, ही घटना अत्यंत महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे. अर्थात या बस स्टँडवर पहाटे कुणी जाऊच नाही का, प्रवासच करू नये का? आणि जर त्या महिलेला गरज असेल आणि तिला जर पहाटे कुठे फलटणला जाऊन आणखी काही कामं करायची असेल तर तिला पहाटेच्या बसचा आधार घ्यावा लागतो आणि अशा वेळी ही महिला अत्यंत असुरक्षित झाली, भयभीत झाली. सुरुवातीला कुणावर तरी विश्वास टाकला आणि त्यांनी दगा दिला. मी सर्वात आधी तृप्ती देसाई यांच्याकडे जातो. आपण आधी भाष्य करा या संपूर्ण घटनेवर आणि नंतर आपण हळूहळू या घटनेच्या निमित्तानं उद्भवलेल्या सर्वच मुद्द्यांवर अत्यंत सखोलपणे आणि विस्तारपणे चर्चा करणार. तृप्तीजी. सर, आपण जर बघितलं तर पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पुणे तिथं काय उणे असं म्हटलं जातं. परंतु सध्या पुण्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी वाढतीये. महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की दर तासाला जे आहे ती एक एक घटना महिलांची समोर येते. पुण्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी जे स्वारगेट बस स्थानक आहे ते राज्यातही प्रसिद्ध आहे. पुण्यातलं तर सगळ्यात मोठं बस स्थानक आहे, जिथे रात्री, अपरात्री किंवा दिवसा असेल हजारो महिला ज्या आहेत त्या तिथे प्रवास करतात, पुरुष प्रवास करतात. रात्री अपरात्री सिक्युरिटी गार्ड असतात, आगार प्रमुख असतात, सगळे तिथं असतात. परंतु यंत्रणा कुठंतरी कमी पडतायत. कारण आपण जर बघितलं तर तिथे पहाटेच्या 5:30 वाजता या तरुणीवर बसमध्ये उभी असलेली बस आहे आणि त्याच्यामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला जातो, अतिप्रसंग केला जातो आणि त्यानंतर गुन्हाही दाखल होतो. आता 50 तास उलटून गेले तरी आरोपी त्याच्यामध्ये अटक होत नाही. पोलीस यंत्रणा कुठंतरी कमी पडतीये. पोलीस आरोपीला शोधायला कुठंतरी कमी पडतायत. पोलिसांचा वचक गुन्हेगारांवरचा कमी पडतोय. कारण इथं कोयता गँग जी आली आहे ती कमी होत नाहीये. इथं वारंवार जे आहे ते गाड्या जाळण्याचे प्रकार होत आहेत ते कमी होत नाहीयेत. वारंवार कुठेतरी अत्याचाराच्या घटना होत आहेत, मुली गायब होण्याच्या घटना होत आहेत, मुलींवर जे आहे ते कुठेतरी वेगवेगळे जे आहेत ते गुन्हे दाखल जे होत आहेत अत्याचाराचे ते होत आहेत. परंतु घटनांमध्ये कमतरताच कुठेतरी येत नाही. मग या गुन्हेगारांचं जे साहस वाढतंय ते पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे वाढतंय. पोलीस आपण बघतोय की अशा जेव्हा घटना होतात तेव्हा याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाची नेमणूक होते किंवा याच्यामध्ये आरोपीला अटक होते. परंतु अनेक वर्ष ही प्रकरणं चालतात, त्याच्यात कुठलेही रिझल्ट लवकर मिळत नाही. पोलीस सुद्धा जे आहे ते अनेक राजकीय लागेबांध्यांमुळे अनेक आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच हे जे काही असले गुन्हेगार आरोपी आहेत त्यांना जे आहे तो त्यांचं असलं काम करण्याचं किंवा कृत्य करण्याचं धाडस वाढतं. आणि स्वारगेट स्थानक जर आपण बघितलं, स्वारगेट स्थानक असेल किंवा महाराष्ट्रातलं स्थानक असेल, सगळ्यात जास्त एसटीचा प्रवास करणाऱ्या महिला भगिनी आहेत. कारण 50% तिकिटामध्ये सूट जी आहे ती सरकारने महिलांना दिलेली आहे. त्यामुळे महिलांचा एसटीवर विश्वास आहे, सरकारवर विश्वास आहे. आणि अशा ठिकाणी जे काही सुरक्षा कर्मचारी आहे किंवा जे काही डेपो मॅनेजर आहेत ती फक्त बघायची भूमिका घेतात. सीसीटीव्ही लावलेत पण सीसीटीव्ही ऑपरेट करणारा ऑपरेटर आहे का? तो जर ऑपरेटर असता, ते जर सीसीटीव्ही एका स्क्रीनवर त्यांनी बघितले असते तर या मुलीची घटना घडलीच नसती. त्यामुळे आता प्रचंड जन आक्रोश आहे. वेगवेगळ्या संघटना, सगळे पक्ष रस्त्यावर उतरतायत. पुण्यासारख्या शहरात ही घटना घडली. प्रत्येक डेपोमध्ये अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या बघितलं असेल की स्वच्छतागृह नाहीयेत. तिथं जे आहे त्या अडगळीच्या बस अनेक वर्ष पडून आहेत. त्या अडगळीच्या बसेसमध्ये जे साहित्य सापडलं ते सांगायला लाजा वाटतायत. म्हणजे तिथं कंडोम सापडलेले आहेत, महिलांच्या साड्या सापडल्या आहेत, चादरी सापडल्या आहेत, पत्त्याचे कॅट सापडलेत, मटक्या जुगाराचे
अड्डे तिथं झालेत. मग 50 मीटर अंतरावर असणारं पोलीस स्टेशन, 10 मीटर अंतरावर असलेलं ब्रँच डेपो मॅनेजरचं ऑफिस, सिक्युरिटी गार्डचं ऑफिस, यांच्या आशीर्वादाने हे सगळं चालतं का? तुम्ही तिथं सुरक्षितता ही प्रवाशांची करायला बसलाय का अवैध धंद्यांना चालना द्यायला बसलेला? त्यामुळे एकंदरीतच महिला सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. कालच्या या घटनेमुळे पुण्यामधल्या महिलांमध्ये असुरक्षिततेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मला वाटतंय की संपूर्णपणे ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये आरोपीला अटक होणं गरजेचं आहे. कारण आता महिला घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि सगळ्या महिलांची आणि सगळ्यांचीच मागणी आहे की ताबडतोब तुम्ही आरोपीला अटक करा. देशमुख यांच्याकडे जातो. पोर्शे कार प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका वठवली होती आणि सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारही आहेत. केवळ पुण्यातल्या महिला भयभीत झाल्या आहेत का असं नव्हे, ज्यावेळी अशा घटना समाजामध्ये घडत असतात त्याचा दूरवर परिणाम हा बातम्यांमधून हा इतर महिलांवर सुद्धा होत असतात. त्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बस स्टँडवरून सातत्यानं प्रवास करत असतात आणि ग्रामीण भागामध्ये अजूनही लाईफलाईन मानली जाते महामंडळाची ही बस, परिवहन महामंडळाची बस. आणि अशा घटना जेव्हा राज्याच्या बाहेर वर्तमानपत्रातनं, प्रसार माध्यमातनं, टीव्ही चॅनल्समधनं जातात त्यावर सुद्धा चर्चा होते आणि महिलांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. आणि असं सगळं झाल्यानंतर मात्र सरकार जागं होतं. आज प्रताप सरनाईक महाराष्ट्राचे परिवहन मंत्री, नव्यानंच त्यांनी या सरकारमध्ये पहिल्यांदा कॅबिनेट मंत्र्यांची ती भूमिका निभावत आहेत आणि त्यांनी जीपीएस लोकेशन आम्ही तिथे इन्स्टॉल करू, सीसीटीव्ही लावू आणि एआयच्या मार्फत सर्व बसेसचं नियंत्रण कसं होईल याचा विचार करू असं म्हणत एक तातडीची बैठक आज घेतली. आपलं काय मत आहे या घटनेवरती? विनीता देशमुख. या नमस्कार. तर हे जे सगळं ड्रामा आहे, नुसतं अनाउन्समेंट करणं की आम्ही एआय लावू, ते सीसीटीव्ही लावू, जीपीएस लावू. अरे इतके वर्ष काय करत होता तुम्ही? ते जे 4-5 बसेस पडले होते तिथं, ते अड्डा होता वेगवेगळ्या प्रकारचा. आणि जसं तृप्तीताई म्हणाल्या की 2 मिनिटांनी पोलीस स्टेशन आहे, स्वारगेट पोलीस स्टेशन. आणि पूर्ण तुमची एसटीची जी ऑर्गनायझेशन आहे ती इतकी मोठी आहे. तुम्ही एवढं पण तुम्हाला माहित नव्हतं की काय काय चालले होते प्रकार तिथं. आणि तो स्वारगेट एसटी स्टँड इतका घाणेरडा आणि डेंजरस आहे. मी किती वेळा वृद्ध महिलांना तिथं त्यांना सोडायला जाते बसमध्ये आणि अक्षरशः चिखलात, कुणाला माहिती नसतं कुठं बस आहे. म्हणजे नुसता असा प्रकार आहे की इट इज टोटली डिसऑर्गनाइज्ड. जो सगळ्यात मोठा पब्लिक ट्रान्सपोर्ट या महाराष्ट्राचा आहे, जो लाईफलाईन आहे, जिथे लोक एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे किंवा सिटीमध्ये जातात, त्याला कोणीही लक्ष देत नाही. परंतु फक्त समजा कोण चीफ मिनिस्टर आले किंवा प्राईम मिनिस्टर आले आमच्या लकनी की जाऊन तिथं इनॉग्रेशन करणार, मग तातडीने सगळं साफ होतं 2 दिवसासाठी आणि मग सगळं संपून जातं. आणि आता पण ते कुठलंही जीपीएस लावू देत. आम्ही बघितलंय पोर्श ऍक्सिडेंट नंतर काय झालं, काही नाही. तसंच ड्रायव्हिंग चालू आहे, पब्स परत चालू आहेत. तो मुलगा तो कदाचित त्याला त्याचा पासपोर्ट पण मिळाला आहे. तर हे क्रिमिनल्स ना जे ते प्रोत्साहन देतात. आणि मला 2दा तो हिस्ट्री शीटर आहे हा मनुष्य ज्यांनी हा गुन्हा केला आणि अजून त्याला सापडत नाही तो कोण आहे. आणि आता तर मी वाचलं न्यूज आयटम्स मध्ये की पॉलिटिकल लीडर्सची त्याचा फोटो पण आहे. हे इतकं म्हणजे ठरलेलं झालंय, वेदर इट इज फ्रॉम द नॅशनल लेवल किंवा स्टेट लेवल. जे असे गुन्हे करतात त्यांचा कुठंतरी रिलेशनशिप त्या पॉलिटिकल लीडर्सची असते. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, जेव्हा ते परवा माझ्या आठवत नाही कुठला प्रकार झाला जिथं व्हीआयपी वॉज इन्व्हॉल्ड. आपला सलमान कोणते ऍक्टर आपले करीना कपूरचे सैफ अली खान. हो, तेव्हा 2 तासात 13 पोलीस कमिटीज नेमून इकडं तिकडं जाऊन किती मोठा ड्रामा झाला. आणि इथं जस्ट बिकॉज एक फेसलेस मुलगी 24 वर्षाची तिच्यावर गुन्हा झाला म्हणून ती फेसलेस आहे, तिला काही पॉलिटिकल कनेक्शन्स नाहीयेत, कोणी तिला इन्फ्लुएन्शियलचे रिलेटिव्ह नाहीयेत, म्हणून तो सापडत नाही. असं शक्यच नाहीये. सापडत नाही असं नाही.
आमचे जे पोलीस कमिशनर आहेत ते फक्त जेव्हा अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी ऑर्डर दिली तर जरा ते पुढे सरकतात. कदाचित आतापर्यंत त्यांना ऑर्डर आलेली नाहीये, कारण पॉलिटिकल कनेक्शन आहेत, म्हणून ती दाबली जातीये ही केस. आणि दॅट इज द बिगेस्ट ट्रॅजेडी. मागच्या आठवड्यातच इतकं वर्ष लढलेली जी IT ची मुलगी, तिला सेक्शुअल असॉल्ट करून देयर वॉज अ ट्रॅजिक डेथ. तिचे आई वडील किती झटले ते कोर्टात आणि शेवटी त्या गुन्हेगाराला माफ केलेलं आहे. तर तुम्ही सांगा ह्या बॅकग्राऊंडवर, आणि जेव्हा जेव्हा कोणी इन्फ्लुएन्शियल त्यांचे गुरु असतील, कोणी संत असतील ज्यांनी हे सगळे गुन्हे केले, त्यांना माफ करतात आणि त्यांना वापरतात की तुम्ही चालेल गुन्हा केला तरी पण आम्हाला इलेक्शनच्या वेळी आमची मदत करा. तर ही स्थिती झाली आहे. त्यामुळे कुठली स्त्री तर इथं सेफ नाहीच आहे पुण्यात. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं, नेहमी असे इन्सिडेंट्स घडतात पण ते सगळे दबलेले जातात. सो इट इज व्हेरी ट्रॅजिक की पुणे आधी होतं इंडियाज कल्चरल सिटी, पण आता हे कल्चर जेव्हा तुम्ही बघता रोड मध्ये, हे कल्चर अजिबात नाहीये. त्या दिवशी होम मिनिस्टर अमित शाह आले तेव्हा बालेवाडीच्या तिथं ऍटलिस्ट 200 ते 300 पोलीस लोक आले बाहेर झुरळासारखे. आणि जेव्हा इथं आपल्या पुण्याच्या रस्त्यात इतकं ट्रॅफिक जॅम, मी तर दर दिवशी 3 ट्रॅफिक जॅम्स मध्ये अडकते, परंतु तरीही एकही पोलीस दिसत नाही. मात्र जेव्हा VIP येतात तेव्हा एकदम 100, 200, 300, 500 सगळे बाहेर येतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की ही जी हे जे शहर आहे ते VIP लोकांसाठी आहे का? आणि आम्ही जे सामान्य माणसं आहोत, आम्ही सगळीकडे धोके घालून आमचं जीवन आम्ही जगतोय, वेदर इट इज पुअर रिच. असं झालं. You said right, your statement is 100% correct. This is a tragic and this is the irony of this society. 2012 साली तुम्हाला जर पुण्यातली घटना आठवत असेल या स्वारगेट बस स्थानकाची, तर संतोष माने नावाचा एक माथेफिरू वाहन चालक होता, ड्रायव्हर, आणि त्यांनी 9 लोकांना चिरडलं होतं. अक्षरशः स्वारगेट पासून SP कॉलेज पर्यंत, जो मॉडर्न कॉलेजकडे पुण्याकडे रस्ता जातो, त्यांनी भरधाव वेगानं ती गाडी हाकली आणि 9 लोक चिरडले गेले, यमसदनी पाठवले गेले आणि 39च्या आसपास लोक जखमी झाले. त्यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा बस डेपोमध्ये, या स्वारगेट बस डेपोमध्ये अक्षरशः त्या वाहन चालकानं, ड्रायव्हरनं बस ठोकल्या होत्या, भले त्यांचे काही वाद असतील अंतर्गत अधिकाऱ्यांसोबत. सो मोस्ट सेन्सिटिव्ह बस स्टँड झालेलं आहे पुण्यातलं स्वारगेट. आणि मी लोकसभेच्या निमित्तानं मी बारामतीवरून मला स्वारगेट बस स्टँडवर यावं लागलं आणि मग मी पहाटे रात्रीच मी एक बस तिथून घेतली. त्यावेळेला मला लक्षात आलं की साधारणतः स्वारगेट बस स्थानकावर काय वातावरण असतं, एक पत्रकार या नात्यानं मी अनुभवलं. आणि मी नुकताच बारामतीवरून मॅडम इथे आलो होतो पुणे त्या स्वारगेट बस स्टॉपवर. एकीकडे मी बारामतीचं बस स्टँड पाहिलं, माझा प्रवास हा कोल्हापूरवरून सातारा फलटण मार्गे मी बारामतीला पोहोचलो. आणि बारामतीचं बस स्टँड पाहिल्यानंतर, भलेही ते शरद पवार तिथे असतील, सगळं पवार कुटुंबीय आहे, त्यांच्याकडे व्हील पॉवर आहे, सत्ता केंद्र आहेत, मोठमोठी पदं त्यांनी भूषवली आणि ते विजनरी आहे, हे सगळं मान्य. पण एकाच बारामती बस स्टँड महाराष्ट्रामध्ये आहे का? इतर बस स्टँड ही चांगली का होऊ शकली नाही? एक बल्लारपूरचं बस स्टँड मी पाहिलं नाही पण मी ऐकलेलं आहे. मग अशा प्रकारची ही बस स्टँड तयार होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये की केवळ एका तालुका प्लेसवरती महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये होऊ शकते? आणि दुसरीकडे पुण्यातलं अत्यंत रहदारीचं हे ठिकाण स्वारगेट चौक अत्यंत महत्वाचं, आणि त्यातलं बस स्टँड, आणि ग्रामीण भागात जाण्यासाठी या बस स्टँडचा आधार घ्यावा लागतो. आणि माझा प्रवासच मी मुळात हा बसने यासाठी केला होता की मला जाणून घ्यायचं होतं की या इलेक्शनच्या काळामध्ये हा ग्रामीण भाग कसा आहे आणि माणसं कशी प्रवास करतात या बस स्टॉप मधून. मी हैराण झालो होतो. मला कुठलीही बस नव्हती, पण मी खाजगी बसनं, वाहनानं मला पुण्याला यायचं होतं. मला दुसऱ्या दिवशी काम होतं अत्यंत महत्वाचं, रिपोर्टिंगचं, मुलाखतीचं. पण मला त्यावेळी ही गोष्ट आवर्जून सांगावी लागेल की मला सुद्धा एक इन्सिक्युरिटी निर्माण होते माणूस म्हणून, की आपण कसल्या पद्धतीचा प्रवास करतो, कशा पद्धतीने ही माणसं वागतात, प्रायव्हेट बसवाली, त्यांचे कर्मचारी, त्यांची उद्दामपणाची भावना, आणि कशा पद्धतीनं ते सगळ्या माणसांना कोंबून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आजूबाजूची परिस्थिती, खासगी परवाने नसलेले वाहन सुद्धा हे मुंबईपर्यंत, साधारणतः नवी मुंबईपर्यंत प्रवास करतात. त्यांच्याकडे कुठलेही या RTOचे किंवा परिवहन विभागाचे परवाने नसतात. एकंदरीतच सगळं गोडबंगाल आहे. सरकार आज देवेंद्र फडणवीस यांच्या
मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली चालत असेल, ते प्रमुख आहेत राज्याचे, पण यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या कालखंडामध्ये, वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे मुख्यमंत्री आणि वेगवेगळी सरकार होती, पण तरी सुद्धा या बस स्थानकांची दुर्दशा आपण पाहिलेली आहे महाराष्ट्रातल्या, आणि त्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं कायम चर्चा होत राहिली. सुभाष शेळके, ही सगळी सिस्टीम पाहिल्यानंतर आपल्याला ही सगळी राजकीय अनास्था आपल्याला पाहायला मिळते, आणि हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे. मनोज, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी जी सार्वजनिक वाहतूक आहे याच्यावरती आपण अक्षम्य दुर्लक्ष आतापर्यंत केलेलं आहे, आणि समाजातील सगळ्यात तळच्या वर्गासाठी ही खूप महत्वाची वाहतूक सेवा आहे. कारण गाव तिथे एसटी ही योजना एक आपण 20 वर्षापूर्वी ऐकली होती. त्याच्यानंतर गावातील जी, ज्याला आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ज्याला म्हणू, की समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पोहोचली पाहिजे, हा जो एक मुख्य काम असतं, ते मुख्य काम या गाव तिथे एसटी योजनेने केलं. पण त्याच्यानंतर काय झालं, तर मी जी आकडेवारी बघितली आतापर्यंत, तर 2014ला 18,150 बसेस या सुरू होत्या, आणि त्याच्यामध्ये आता 2024चा जो आकडा आहे त्याच्यामध्ये 18,449 बसेस धावत आहेत. म्हणजे किती वाढ झाली, म्हणजे 300 बसेस पण वाढ झाली नाही. जे 24-25चं बजेट प्रताप सरनाईक मंत्री आहेत त्यांनी घोषित केलं, त्याच्यामध्ये 900 कोटी खासगी वाहनं भाड्याने घेण्यासाठी त्यांनी ठेवलेले आहेत. आता हे जे वाहनं भाड्याने घेणार, ही नक्कीच राजकीय नेत्यांचे बगलबच्चे असणार, आणि ते घेणार. त्याच्यामध्ये शिवशाहीचा याच्यापूर्वीचा सुद्धा जो आपण अनुभव पाहिला, की भरपूर भरधाव वेगाने या शिवशाही बसेस धावतात, आणि त्यामुळे ऍक्सिडेंट्स पण झालेत. पण सार्वजनिक वाहतुकीवरती खर्च करणं हे सरकार वारंवार टाळत आलंय. एक उदाहरण द्यायचं झालं तर 2014 पासून आतापर्यंत शिवसेनाच या पक्षाकडे हे स्टेट ट्रान्सपोर्ट बस डिपार्टमेंट जे आहे ते त्यांच्याकडेच आहे, आणि त्यांनी फक्त दिवाकर रावते यांच्या काळामध्ये एक अध्यक्ष नेमला होता, त्याच्यानंतर अजिबात अध्यक्ष नेमला गेला नाही. म्हणजे जी एक सिस्टीम असायला पाहिजे ती सिस्टीम यांनी याप्रमाणे मोडून टाकली. जी पैसे जे देण्याचा, सरकारी मदत देण्याची जो भूमिका असते, त्यावेळेला मात्र सरकार हात आखडता घेतं, आणि त्याच्यामुळे वारंवार एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावं लागतं. एक आंदोलन तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांनी केलं होतं, आणि त्याला भाजपच्या नेत्यांनी खूप पाठिंबा दिला होता, की ही जी MSRTC सेवा आहे ही राज्य सरकारकडे वर्ग करावी म्हणून. भाजपनं पाठिंबा दिला, पण ज्यावेळेला भाजप सत्तेत आलं त्यावेळेला भाजपनं मात्र हा प्रकार केलेला नाहीये. ते फक्त सध्या अनुदान आणि बाकीचे इतर पैसे आहेत ते देण्याच्या गोष्टी करतायत. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरती जो प्रकार मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये झाला होता, की JNNRUM या योजनेखाली खूप मोठ्या प्रमाणावरती बसेस राज्यांना दिल्या गेल्या होत्या, तशा प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे. नाहीतर हे जे प्रकार आहेत आपण बघतो, की अतिशय घाणेरडी बस स्थानक. मी स्वतः एकदा बीडवरून मुंबईला येत होतो, अशा वेळेला गाडी ज्या ज्या ठिकाणी थांबत होती या ठिकाणी अतिशय घाणेरडी म्हणजे जी सॅनिटरी व्यवस्था होती, म्हणजे मला वाटतं की महिला सुद्धा तिथे जाऊ शकणार नाहीत. तर ही जी बस जे स्टॉप्स असतात ज्याच्यामध्ये प्रवासी थांबतात, हे कोण बनवतं आणि कोण त्याचं निवड करतं, याच्यामध्ये पूर्णपणे आर्थिक भ्रष्टाचार होतो. त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का, तर हे लक्ष नाहीये. म्हणजे ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सडलेली आहे, आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला स्वारगेट हे बसस्थानक दिसतं. स्वारगेट तसं म्हटलं तर महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं बसस्थानक आहे, आणि तिथून खूप महत्वाच्या पश्चिम महाराष्ट्रातील जी कनेक्टिव्हिटी आहे ही इथून महत्वाची आहे. आणि अशा ठिकाणी असा प्रकार होणं, आणि केवळ त्यासाठी योगेश कदम यांनी गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांना क्लीन चिट देण्यासाठीच ते तिथे गेले का, असा प्रश्न याच्यामध्ये पडतोय. कारण त्यांनी पहिल्यांदा पोलिसांना क्लीन चिट दिली, आणि सगळी खापर जे आहे ते खासगी व्यवस्थेवरती, सुरक्षा यंत्रणेवरती ठेवलं. आता खासगी सुरक्षा यंत्रणा कुणी तिथे नेमली हे पण त्यांनी जाहीर केलं असतं तर बरं झालं असतं. अर्थात आता तृप्तीची बघा, आता प्रताप सरनाईक राज्याचे परिवहन मंत्री यांनी आज तातडीची बैठक घेतली, आणि या बैठकीत त्यांनी असं सांगितलं की मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे, आणि इतर महामंडळाप्रमाणे IPS अधिकाऱ्याची, सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणार आहे. ही विनंती त्यांची चांगली आहे, पण ही विनंती या अगोदर करावीशी वाटली नाही. महाराष्ट्राचा इतका मोठा या बसेसचा डोलार आहे परिवहन महामंडळाचा, आणि सुभाष जसं म्हणाले की शेवटच्या माणसाला सर्वात मोठा आधार ग्रामीण आपल्या सगळ्या या समाज व्यवस्थेमध्ये बसेसचा आहे. आजही त्यांची ताकद नाहीये
की ते खासगी वाहनानं जाऊ शकेल आणि त्यांचे भाडे ते भरू हो. शकतील, त्यांची क्षमता नाहीये तितकी. आणि हा समाजाचा, या ग्रामीण भागातला सगळ्या लोकांचा कायम म्हणजे उल्लेख केला जातो, लाडक्या बहिणींचा उल्लेख केला जातो. त्यांना केवळ बसेसमध्ये 50% सवलत देऊन चालणार नाही, त्यांना आजूबाजूची परिस्थिती ही पूरक करावी लागेल. वॉशरूमचा जर उल्लेख केला, स्वच्छतागृहांचा उल्लेख केला, त्यांची दयनीय आणि अत्यंत विचित्र अवस्था झालेली आहे. आणि अनेक सालांपासून म्हणजे सुभाष यांनी ही याचा उल्लेख केला की दिवाकर रावते यांच्याकडे हे खातं होतं आणि शिवसेनेकडे दीर्घकाळ हे खातं राहिलं पाहिजे. का त्यांचं विजन तयार होत नाही? मी आता सिंगापूरला गेलो होतो काही कामानिमित्त, तिथलं पब्लिक ट्रान्सपोर्टचा आपला सातत्यानं उल्लेख होतो परदेशातला, आणि मी तिथली बस व्यवस्था पाहिली. अत्यंत एक 80-85 वर्षाची एक वृद्ध आजी प्रवास करत होती. तिने मला थोडी मदतही केली तिथल्या सिंगापूर डॉलरची, सुट्या पैशांची. जो भाव असतो, एक नॅशनल कॅरेक्टर तयार होत असतं त्या परदेशामध्ये सुद्धा आपण पाहिलं. भले तो छोटा देश असेल किंवा आवाक्यात असणारा देश असेल, राज्यकर्त्यांचं व्हिजन खूप अत्यंत महत्वाचं असेल, विजनरी पद्धतीनं काम करत असतील, खूप वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तिथे तयार होतात. आणि भारत हा अत्यंत प्रचंड मोठा आहे, त्यात महाराष्ट्र हा अत्यंत मोठं राज्य आहे. आणि ते आवाक्यात येणं, तिथे सिस्टम राबवणं हे काही प्रमाणात कठीण जरी असेल, पण ते इतकं कठीण नाही की सालोन साल त्याला लागतील, आणि तरी सुद्धा एखादी सक्षम यंत्रणा कार्यान्वित होऊ शकेल आणि महिलांना आधार होऊ शकेल. तर ही व्यवस्था बेसिकली कशी काम करते? का अशी अवस्था निर्माण होती की एखाद्या मुलीवरती बलात्कार व्हावा 5:30 वाजता? काय गुन्हा होता तिचा? तिला कामाच्या निमित्तानं गावाला जायचं होतं आणि म्हणून तिने तो बसचा आधार घेतला आणि तो सगळा अन्याय सहन करत ती बसनं पुन्हा फलटण प्रवास केला. मित्रालाही तिने सगळी घटना सांगितली. त्या मित्राचं कौतुक करावं असं वाटेल मला की त्याने सुद्धा त्या आपल्या मैत्रिणीला आधार दिला, मैत्रीचा धर्म निभावला आणि पुन्हा ती स्वारगेटला परत आली आणि ही घटना पोलिसांमध्ये नोंदवली. म्हणून ही महाराष्ट्राला ही घटना कळू शकेल तृप्तीची. सर, आपल्याला आवर्जून मी हे सांगेन की आपल्या इथे कुठली घटना घडली की मग सरकार जागं होतं. आज प्रताप सरनाईकांनी जी आहे ती बैठक घेतली, काही ठराव मांडले, काही योजना करण्याचं ठरलं. पण याच्या आधीच दरवेळेला जे आहे ते तिथं परिवहन खातं आहे, परिवहन मंत्री आहेत, त्यांच्या खालचे अधिकारी आहेत, सिक्युरिटी गार्ड आहेत, प्रत्येक ठिकाणी डेपो मॅनेजर आहेत. मग हे काम तुम्ही दरवेळी मंत्री असतील किंवा वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे का लक्ष ठेवत नाहीत? अशी घटना घडल्यावर आता या बसला तर त्याचा दरवाजाही लॉक नव्हता. त्याच्यामध्ये आता तर आज तर योगेश कदमाने हद्दच पार केली. आज मी आपल्या चर्चेला आले, दुपारी मला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं या प्रकरणामध्ये. जेव्हा योगेश कदम स्वारगेट बस स्थानकात येत होते, त्यांना जाब विचारायला आम्ही त्यांची गाडी थांबवत होतो. आरोपीला अटक करायची राहिली बाजूलाच, आरोपीला अटक 50 तास होऊन गेले तरी आरोपीला अटक नाही. पण आम्ही मात्र लोकशाही पद्धतीने आवाज उठवायला आणि जाब विचारायला गेलो तर आम्हालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. आणि त्यानंतर योगेश कदमांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा धक्कादायक हे वाटलं की त्यांनी डायरेक्ट पोलिसांना जे आहे ती डायरेक्ट क्लीन चिट देऊन टाकली. म्हणजे आपल्याला सांगायचं की सकाळी आम्ही जेव्हा बस स्थानकात पोहोचलो, रात्री आम्ही बस स्थानकात जाऊन आलो, तेव्हा ती बस तिथे होती, नंतर फॉरेन्सिकला नेली. पण आज सकाळी तिथे भांडणं चालली होती पोलिसांची आणि आगार प्रमुखांची. आगार प्रमुख म्हणत होते की आमचा काही संबंध नाही, पोलिसांचा संबंध आहे. पोलीस म्हणत होते की नाही, तुमचा संबंध आहे, आमच्यावर अजिबात काही ढकलू नका. अहो, घटना काय घडलीये? एखाद्याचा इथं जीव चाललाय, एखाद्यावर अत्याचार झालाय. तुम्ही दोन्ही खाती मिळून करा ना याचा तपास, तुम्ही करा ना दोघं मिळून काम. इथे प्रत्येक जण आमच्या खात्यावर हे आलं नाही पाहिजे, आम्ही सेफ झालो पाहिजे. म्हणजे एवढी घटना घडलीये, राज्यभर याचा आक्रोश होतोय, लोक रस्त्यावर उतरतायत. स्वारगेटमध्ये आपण बघतोय की सगळ्या संघटना तिथे येत आहेत आणि तिथं जे आहे ते आगार प्रमुख आणि परिवहन खातं याच्यामध्ये आणि पोलीस याच्यामध्ये चाललेलं आहे की आमच्याकडे आम्ही याला जबाबदार नाही, तुम्ही त्याला जबाबदार नाही. म्हणजे नेमकं काय? आरोपी तर पोलिसांना सापडत नाही. यापुढे तर पोलिसांनी 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय. मग पोलिसांना लाखोचे पगार देतात कशाला? पोलिसांना यंत्रणा म्हणजे पोलिसांना शोधता येत नाही का आरोपी? हा गुन्हेगार आहे. गजा मारणेला मात्र मुरलीधर मोहोळांच्या जवळच्या माणसाला अटक केल्यावर गजा मारणे यांना सापडला आणि एवढा साधा आरोपी, गाडेसारखा आरोपी तुम्हाला सापडत नाही. त्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं जातं. मग तुम्हाला लाखो रुपयांचे पगार पोलिसांना कशाला आहेत? म्हणजे पोलीस निष्क्रिय याच्यामध्ये सिद्ध होत आहे. तुम्हाला ते शोधता येत नाही म्हणूनच तुम्ही जनतेला सांगितलंय की 1 लाख रुपयाचा इनाम देतो आणि तुम्ही शोधून दाखवा. आणि कुठल्याही प्रकरणामध्ये, अगदी संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण असेल, आपण बघतोय की गेले 2-3 महिने झालं अनेक ठिकाणी राजकीय
जी आहेत ती समीकरणं येतात. या आरोपीचेही काही राजकारण्यांबरोबर फोटो आहेत असं समजतंय. वाल्मिक कराड जे प्रकरण समोर आले, हे जे काही त्याच्यामध्ये आरोपी होते, त्यांचा धनंजय मुंडे आणि काही राजकीय नेत्यांशी संबंध होता आणि मग त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचा आरोपींना जो आहे तो प्रयत्न केला गेला. आणि मला वाटतं की पुणे पोलीस जे आहेत ते याच्यामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये कुठंतरी कुणाला तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात, लवकर व्यवस्थित तपास करत नाहीत, गुन्हे कमी होत नाहीत आणि म्हणूनच या गुन्हेगारांची जी आहे ते धाडस वाढतंय. मला वाटतंय की आरोपीला तातडीनं अटक होणं गरजेचं आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण जाऊन 6 महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टापर्यंतचे निकाल येऊन त्याला फासावर लटकवणं गरजेचं आहे. तर जर बसेल आणि तर घटना कमी होतील. जी 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 म्हणजे आपण बघतोय की बंगालमध्ये कोलकाता इथे आजीकर हॉस्पिटलमध्ये तो अत्याचार झाला आणि त्या मुलीचा खून करण्यात आला होता. पण ती पश्चिम बंगालमधली ती घटना आहे. पण आपण घटना बघा महिलांच्या संदर्भामध्ये सातत्याने या देशामध्ये घडत आलेल्या आहे. महाराष्ट्रातही काही नाही. म्हणजे विनीता मॅडमनी ज्या आयटी इंडस्ट्री मधल्या त्या महिलेचा उल्लेख केला होता, सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या, कधी ओला उबेर मध्ये प्रवास करणाऱ्या महिलांवरती अत्याचार होतो, कधी त्यांना शिवीगाळ होते, कधी दमदाटी होते. समाज म्हणून बऱ्याचदा आपण खूप आक्रोश करतो, रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करतो आपण, पण तरी सुद्धा काही ठिकाणी आपण अजिबात रिॲक्ट होत नाही. काही ठिकाणी आपली सामाजिक भूमिका अत्यंत सैल होते आणि आपण म्हणतो की हे आपल्या बाबतीत होत नाही, आपण का बोलायचं. जेव्हा समाज म्हणून आपण एखाद्या घटनेवरती आक्रोश करण्याचा प्रयत्न करतो, आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो, प्रतिक्रिया आपण देतो आणि त्या प्रतिक्रिया खूप मोठ्या स्वरूपात जेव्हा नोंदवल्या जातात, तेव्हा मग 4थ्या-5व्या माणसाला खूप वाटतं की यावर आपण बोललं पाहिजे, नाही आता आपण घाबरलं नाही पाहिजे, आपली एक भूमिका असली पाहिजे आक्रमक या मुद्द्यावरती. आणि मग आपल्याला लक्षात येतं की एकाच घटनेवरती खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जातो. पण अशा प्रकारच्या घटना सातत्यानं कुठे ना कुठे घडत असतात अत्याचाराच्या. त्यावेळी मात्र त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही. समाजाचाही हा दोष म्हणावा लागेल. ज्या सिस्टम मध्ये आपण काम करतो, मला असं वाटतं की सामाजिक ही सगळी व्यवस्था आणि या व्यवस्थेतले दोष आपण लक्षात घेतले पाहिजे. विनीता मॅडमनी अत्यंत महत्वाची भूमिका त्या पोर्शकार प्रकरणामध्ये वठवली होती आणि त्यावर आम्ही एक डिबेट आणि एक शो पण चर्चात्मक केला होता. तर त्या प्रकरणामध्ये एक महिला होती, एक तरुण जसा होता तसा त्याची ती मैत्रीण पण होती, ती महिला होती आणि महिलांच्या बाबत आपण अत्यंत संवेदनशीलपणे बोलतो, विचार करतो. त्यावेळेला जरा पैलू लक्षात घेतला असता, त्याचे वेगवेगळे पद लक्षात घेतले असते, तरी सुद्धा आपल्याला लक्षात आलं असतं की बस स्टॉप, सार्वजनिक ही ठिकाणं सगळी प्रवासाची ही किती सुरक्षित आहे आणि जर ती सुरक्षित नाही त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ऑडिट करून त्यातनं काही महत्वाचे उपाय शोधले गेले पाहिजे असते, तर कदाचित अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल. पुण्याचं तर मला काही कळत नाही, कॉलेजेस, ड्रग आणि ललित सगळं ते प्रकरण जे होतं ड्रगचं किती मोठं होतं आणि त्यावर पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला गेला. अशा सगळ्या घटना या वाढत्या पुण्यामध्ये सगळ्या महानगरीय समस्या उद्भवलेल्या आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि त्यांनी उग्र रूप धारण केलेलं आहे. असं सगळं असताना सुद्धा आणि कुंठामंत्री तयार झालेले आहे, उद्योग काही लावलेले चाकण या भागामध्ये, पुण्याच्या काही भागामध्ये इतकी गुंडागर्दी वाढली आहे, लोकांची दहशत वाढली, टोळ्या वाढल्या आणि त्याच्यामुळे उद्योगाची जी काही भरभराट पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहायला मिळते, त्यातले काही व्यावसायिक हे अक्षरशः तिथून त्यांनी पळ काढला. त्याचं कारण आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जर अशा प्रकारचं कोणी कृत्य करणार असेल तर आम्ही त्याला मोका लावू. राज्याच्या भरभराटीसाठी आणि आर्थिक विकासासाठी उद्योग जसे महत्वाचे आहेत, तसली इथली सामाजिक संरचना सुद्धा मजबूत असणं आणि तिला बळ देत राहणं मजबूतीसाठी हे खूप महत्वाचं आहे. विनीताजी, हो, तुम्ही अगदी बरोबर म्हणाला. परंतु द फॅक्ट इज की पुणे जे आहे ते गव्हर्नन्स फॉर द सिटिझन्स हा मुद्दा राहिलाच नाहीये. तुम्ही कितीही प्रोटेस्ट करा, कॅम्पेन करा, पत्र लिहा, मीन्स अथॉरिटीजशी बोला, परंतु त्यांना जे करायचं तेच करतात. कारण पुणे हॅज बिकम, मागच्या वेळी पण मी सांगितलं होतं, फॉर द बिल्डर्स, बाय द बिल्डर्स, ऑफ द बिल्डर्स. आणि सगळे जे हे राजकीय लोक आहेत, पॉलिटिकल लीडर्स, सगळ्या पार्टीचे, सगळे जे म्युनिसिपल कमिशनर्स, पोलीस कमिशनर्स, मोठे ऑफिसर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स आणि बिल्डर्स, तर हे हा पुणे झालंय कॉन्ट्रॅक्टर राज, बिल्डर राज. बिल्डरांच्या पुढं ते अक्षरशः साष्टांग नमस्कार घालतात. आणि पीएमसीच्या ऑफिसमध्ये पण म्युनिसिपल कमिशनरच्या, जर मी माझ्यासारखी नागरिक गेली तर मला 1-1 तास बसून ठेवतात.
परंतु बिल्डर आणि कॉर्पोरेटर मोठ्या छातीने अगदी आत कधीही जाऊ शकतात. त्यामुळे पुण्यामध्ये पाण्याची सोय आता नाहीये. पाण्यामध्ये ई कोलाय आहे. पॉश नेबरहुड म्हणजे बोट क्लब रोड, अशा सगळ्या मोठ्या मोठ्या नेबरहुड्स मध्ये 12-12 तास पॉवर कट आहे. कुठंही सोशल सिक्युरिटी नाहीये. परंतु आमचे जे पोलीस कमिशनर आहेत त्यांना त्याचं घेणं देणं नाहीये. जोपर्यंत VIP येत नाही तोपर्यंत त्यांचं बिल्डर बरोबर कमिशनर बरोबर नेक्सस सुरू असतं. जिथं तिथं बिल्डिंग 20-20 मजली उभे राहिले आहेत. जिथं जिथं म्हणजे सामान्य माणसाचं म्हणजे एक 70 वर्षाची बाई आहे, ते जो ओढा त्या बिल्डरच्या ह्याच्यामध्ये होता त्यांनी डायव्हर्ट करून तो ओढा दाखवला की ह्या 70 वर्षाच्या बाईच्या बंगलोमध्ये आलाय, तिला तिच्यासाठी कोणी तिला बोलायला नाहीये. ते पूर्ण पाणी तिचं घर भिजून जातं. ती 3 महिने कुठतरी राहते. परंतु नोबडी इज बॉदर्ड बिकॉज पैसा, काळा पैसा आणि थ्रू बिल्डर, म्युनिसिपल कमिशनर, पोलीस कमिशनर आणि मी अँड पॉलिटिकल लीडर, मी एकदम रिस्पॉन्सिबिलिटी बोलते की हे सगळे जे आहेत मोठे मोठे ऑफिसर्स आणि नेते त्यांना पुण्याचं घेणं देणं नाहीये. आणि औंध ऑक्ट्रॉय नाकामध्ये मी एक 3 महिन्यापूर्वी व्हिडिओ आणि फोटो काढले होते, जिथं 90 बसेस, ई बसेस त्या कॉन्ट्रॅक्टरनी असेच टाकून दिले होते तिथं. आमच्या पब्लिक लँडवर आमच्या पैशानी जे 900 बसेस घेतले त्यातले 800 का काय घेतले त्यातले 90 बसेस असेच आहेत. तिथं काय काय प्रकार घडत असेल माहित नाही. शेवटी मी इतकं मोठं ते ट्विटरवर लिहून मग सिद्धार्थ शिरोळे का मुरलीधर मोहोळनी तो प्रकार हाती घेतला, तरी सुद्धा आत एक 20 बसेस तसेच पडलेले आहेत. म्हणजे सगळीकडे असे स्पॉट्स आहेत जिथं सेक्शुअल असॉल्ट होऊ शकतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक बाई जरी पुण्यात चांगल्या फुटपाथवर जरी चालली तरी ती सेक्युअर अजिबात नाहीये. कारण तिथं इतकी लोक असतात आणि गुंडागर्दी, अनएम्प्लॉयडचा इतका मोठा प्रॉब्लेम झालाय. किंतु हे सगळे जे आपले मोठे मोठे निर्मला सीतारामन किंवा अमित शाह किंवा बाकी सगळे लीडर्सचे मुलं येत नाहीत रस्त्यावर जय श्रीराम करत. हे सगळे जे बिचारे अनएम्प्लॉइड आहेत त्यांना काहीतरी असं थोडे पैसे आणि चिकन कबाब टिका वगैरे भरवून त्यांच्याकडून हे सगळे गुन्हे करून जातात आणि सगळ्यांचं एकमेकाशी नेक्सस आहे. त्यामुळे पुणे फारच पुढे गेले गुन्ह्यामध्ये. आणि मला आय हॅव नो होप, कारण जोपर्यंत बिल्डर कम्युनिटी अँड कॉन्ट्रॅक्टर कम्युनिटी इज गोइंग टू डिक्टेट द सिटी, तोपर्यंत तिथं फक्त देर इज अ ग्रीड फॉर हप्ता अँड कमिशन आणि किकबॅक्स, जे सगळे PMCचे, पोलीसचे, सगळ्या डिपार्टमेंटचे ऑफिसर्स आणि नेते एन्जॉय करतायत. त्यांना आमच्याबद्दल काहीही सहानुभूती नाहीये. आणि हा प्रकार असाच 4-5 दिवस अजित पवार म्हणणार की त्याला गोळी मारा, फाशी द्या, हे ते करून सगळं संपून टाकणार आणि परत तोच यू नेव्हर नो की तोच गुन्हेगार पुढच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शन्स मध्ये पण उभा राहील. अशी परिस्थिती आपल्या पुण्याची आहे. आणि लास्ट ऍक्च्युअली तुम्ही जे विचारला, आणि लोक गप्प बसलेत. कारण एक म्हणजे लोकांच्या मनात इतकं द्वेष ते मुसलमानांच्या बद्दल घालून दिले की हिंदू मुस्लिम इस्लामोफोबिया, मग तो छावा पिक्चर असो, ते कुठलं तरी जिहाद लग्न असो, नुसतं हे सगळे पॉलिटिशियन्स हिंदू मुस्लिम आणि चांगले चांगले एज्युकेटेड लोक पुण्याचे, अरे रे मोदी नसले तर मग इस्लाम होऊन जाईल आपला देश. अशा प्रकारे एक कर्नल होते, एक मी लास्ट बोलते, एक कर्नल त्यांनी मला 1.5 वर्षापूर्वी एक व्हिडिओ पाठवला अबाउट सम मुस्लिम व्हिडिओ. मी त्यांना सांगितलं यू आर अ कर्नल, त्यामुळे तुम्ही फॅक्ट चेक करून मला व्हिडिओ पाठवत जा, असे फॉरवर्ड्स पाठवू नका. ते काय म्हणाले की ठीक आहे, मग 6 महिन्यात तुम्ही बुरखामध्ये असाल. अशा विचित्र प्रकार मी पुण्यात अजून बघितलेला नाहीये, इतका द्वेष मी बघितला नाहीये. आणि जोपर्यंत हा हिंदू मुस्लिम द्वेषचे स्लोगन्स, मूवीज, ट्वीट्स, सोशल मीडिया, जे सगळं हे घेऊन हे एज्युकेटेड लोक पुण्यामधले खूप खुश आहेत की आमचं हिंदुत्व वाचते.
आणि सोशल फॅब्रिक इज बिंग टॉर्न इनटू बिट्स अँड पीसेस, पण त्यांना त्याचं घेणं देणं नाहीये, म्हणून ते लोक गप्प बसतात आणि नुसतं जय श्रीराम करून कुठेही देश जाणार आहे ते मला पण माहित नाही. अँड दॅट इज द सॅड अँड ट्रॅजिक पार्ट, की पुणे बीइंग अ कल्चरल सेंटर हॅज बीन पॉइझन्ड विथ इस्लामोफोबिया, आणि म्हणून लोक गप्प बसतात. सुभाष शिर्के, या स्वारगेट बस स्थानकाला विशेष दर्जा देण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं? मुख्य म्हणजे एसटीलाच किंवा जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाच विशेष दर्जा देण्याची गरज आहे. भाजप नेहमी म्हणत असतं की डबल इंजिनचं सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला जास्तीत जास्त पैसा महाराष्ट्रात हा दिला गेला पाहिजे. एक बातमी काही दिवसांपूर्वी आली होती की ज्या वेळेला परिवहन खात्याचा आढावा घेण्यात आला त्यावेळेला अजित पवार यांनी मान्यता दिली की 25,000 बसेस पुढच्या 10 वर्षामध्ये हे परिवहन खात्याला दिल्या जातील आणि त्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध केला जाईल. म्हणजे दरवर्षी 5,000 बसेस त्या दिल्या जातील. तर 5,000 बसेस जर त्यांनी प्रत्यक्षात जर दिल्या तरच काहीतरी सुधारणा त्याच्यामध्ये होईल आणि बस स्थानकांचं जे अपग्रेडेशन आहे ते वारंवार व्हायला पाहिजे. याच्यामध्ये बस स्थानकांच्या ज्या आसपास कुठलीही प्रकारची एक ज्याला संरक्षक भिंत आपण म्हणू, ती भिंत तिथे नसते. बिना रोकटोक तिथे लोकल रिक्षास तिथे आतमध्ये येतात, खासगी गाड्या आतमध्ये येतात, बाहेरचे जे प्रायव्हेट जे वाहतूक बस जे करणारे असतात ठेकेदार ते तिथे आतमध्ये येतात आणि तिथून प्रवासी घेऊन जातात. आणि यामुळं त्या बस स्थानकाची जी सुरक्षा आहे ती फार इफेक्टिव्हली होत नाहीये. तर याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. फक्त खासगी सुरक्षा यंत्रणा तिथे नेमून उपयोगी होणार नाही. पोलिसांना सुद्धा तिथे त्यांचा बंदोबस्त लावण्यात आला पाहिजे. काही पोलीस हे आमदार खासदारांचे कमी करून जर या बसस्थानकांच्या सेवेमध्ये दिले तर मला असं वाटतं की लोकांचा जीव त्यामुळे आणखी सुरक्षित होईल. विनीता देशमुख, तृप्ती देसाई आणि सुभाष शिर्के या तिन्ही मान्यवरांचे, या तिन्ही मान्यवरांच्या सोबतीनं या स्वारगेट प्रकरणावर आम्हाला चर्चा करता आली आणि यातून बरेच असे मुद्दे आहेत याचा विचार सरकारनं तर करावाच निश्चितपणे. पण ही चर्चा जर पाहिली तर समाजानं सुद्धा यावर रिॲक्ट व्हावं, काही आपली मतं बनवावी आणि सरकार समोर या मुद्द्यांचा धोशा लावावा, आग्रह करावा. स्थानिक आपले नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या समोर सातत्यानं मुद्दे मांडावे. खरं तर निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि लोकशाहीमध्ये ही अत्यंत गरजेची बाब आहे, पण तसं मात्र होताना दिसत नाही. ते व्हावं हीच आपली इच्छा आहे. खूप धन्यवाद. हा व्हिडिओ, ही चर्चा आपल्याला कशी वाटली आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.